पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। लोकनेते दिबा पाटील यांचा स्मृतिदिन। आज स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावाची लवकर घोषणा करावी म्हणून बाईक रॅली काढून सरकारला इशारा दिलाय। सरकारचं म्हणणं जरी विमानतळाचं काम पूर्ण झाल्यावर नावाची घोषणा केली जाईल असं असलं तरी सरकारने स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर नावाची घोषणा करावी अशी मागणी करीत आज वाशी ते पनवेल करंजाडे अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यात मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रकल्पग्रस्त सहभागी झाले। तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळणारच। लोकनेते दिबा पाटील यांचा स्मृतिदिन आहे। या स्मृतिदिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती, परंतु केंद्र सरकारकडून असं सांगितलं जातं आहे की ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्या दिवशी ह्या नावाचं घोषणा होईल। परंतु अहमदाबाद, हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं। आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करायला यावा आमचा विश्वास आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब, माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहेत। किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवळीचे ते स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्यासमोर शब्द दिलेला आहे। यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल, पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर नाव घोषित कसं व्हावं अशी मागणी केलेली आहे। त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तातडीने त्याकडे लक्ष देतो आणि माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतो आहे। आता आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल एवढं आम्हाला निश्चित वाटते। अमर रहे, अमर रहे। दिबा पाटील अमर रहे।